शुभेच्छा, बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा, मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा, पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा, आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा, लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा, जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित झालेल्या आहेत. यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर के.आर. पिसाळ सर यांचेही मी स्वागत करते. तसेच IQC विभाग प्रमुख डॉक्टर S.B. दहातोंडे सर, सर्व फॅकल्टी इंचार्ज, प्राध्यापक व इतर विद्यार्थी बंधू भगिनींनो यांच्या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः या उक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवाची देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. परंतु यापुढे जाऊन मी असं म्हणेन की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा केलेला जो सन्मान असतो तो खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर असतो. आणि म्हणूनच सुधाताईंच्या या कार्याचा गौरव करावा तितका, उल्लेखावा तितका कमीच आहे. परंतु तरी देखील त्यांच्यासाठी मी एक छोटीशी कविता या ठिकाणी सादर करते. तू जिजाऊ सावित्री अहिल्याची तू लेक आहे, तू जिजाऊ सावित्री अहिल्याची तू लेक आहे, तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे. थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा, थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. कित्येक रूपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू, कित्येक रूपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू, प्राणवायू कुटुंबादी तीच मंगल तुळस तू. स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं, स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं. डबक्यात राहून सागर दिसत नसतो, त्यासाठी खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची झेप घेऊन घराबाहेर पडावं लागतं, घराबाहेर पडावं लागतं. महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी सर्व महिलांना आणि सर्व मुलींना या ठिकाणी महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि छोटीशी स्वागत गीताची जी एक चारोळी मी या ठिकाणी सादर करते. धरती गूंजे आकाश गूंजे, गूंजे गगन का तारा, धरती गूंजे आकाश गूंजे, गूंजे गगन का तारा. स्वागतम 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 स्वागतम. संगमायुग से वाहे संगमा, तूने हमें सवारा, भटक रहे थे युगों से हम, तूने हमें उजाला. दिल से तेरे करे शुक्रिया, दिल से तेरे करे शुक्रिया, तूने हमें सवारा. स्वागतम 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 स्वागतम. थँक्यू. ती जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया, ती जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते, कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहेर उजळवणारी स्त्री एक ज्योत होत असते, स्त्री एक ज्योत होत असते. अशाच एक ज्योतीला साक्षी ठेवून सर्व मान्यवरांना विनंती करते की निधी प्रज्वलन करावे. डॉक्टर सुधा कांकरिया. डॉक्टर सुधा कांकरिया, देश के सामने अगर कोई सबसे बड़ी समस्या है तो वो है स्त्री भ्रूण हत्या. भारतीय संस्कृति के अस्तित्व पर प्रश्न चिन्ह निर्माण करने वाली यह कठिन समस्या है. इस समस्या का भविष्यकालीन भयानक रूप आंखों के सामने लाकर देश में पहली बार 1985 वर्ष में एक स्त्री सही मायने में स्त्री शक्ति का रूप लेकर जागृत हुई. सत्य का संकल्प मन में रखकर एक नए परिवर्तन कार्य की शुरुआत यहाँ से हुई.
सेवा कार्य का सर्वोत्कृष्ट उदाहरण देश के सामने रखते हुए एक नया आदर्श निर्माण करने वाली डॉक्टर सुधाजी कांकरिया एक नेत्र रोग विशेषज्ञ हैं और अपनी चिकित्सा सेवा के साथ साथ कन्या जन्म का स्वागत, बेटी बचाओ इस राष्ट्रीय अभियान की आद्य प्रवर्तक हैं। डॉक्टर सुधाजी के इस सेवा कार्य को वंडर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स द्वारा रेखांकित किया गया है। 3 तपों से ज्यादा समय तक इस तपस्या के फलस्वरूप प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से लाखों कन्या भ्रूण बचने में मदद हुई। 2 राष्ट्रपतियों की ओर से डॉक्टर सुधाजी के कार्य की सराहना हुई। 2007 में राष्ट्रपति अब्दुल कलाम द्वारा निर्मल ग्राम पुरस्कार तथा 2008 में राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल इन्होंने कार्य की प्रशंसा की। यूरोप के यूनिवर्सिटी ऑफ माउंटेन्स की ओर से डॉक्टर सुधाजी को वुमेन एक्सीलेंस अवार्ड से सम्मानित किया गया। सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी की ओर से जीवन साधना गौरव पुरस्कार और किरण बेदी द्वारा समता गौरव पुरस्कार तथा राजमाता जिजाऊ पुरस्कार, रमाबाई अंबेडकर पुरस्कार, पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर पुरस्कार आदि 150 से ज्यादा पुरस्कारों से डॉक्टर सुधाजी सम्मानित हुई। अमेरिका के नासा द्वारा जुलाई 2026 में मंगल ग्रह पर मार्स मिशन 2026 के तहत विश्व के चुनिंदा गणमान्य व्यक्तियों का परिचय और नाम मंगल ग्रह पर चिप पर एचिंग कर भेजा जाएगा। उन चुनिंदा प्रतिभाशाली व्यक्तियों में डॉक्टर सुधाजी कांकरिया का नाम शामिल है। ये बेहद अभिनंदनीय बात है। जीत से कभी उत्तेजित न होते हुए बिना थके उन्होंने सेवा कार्य जारी रखा। उसके दृश्य परिणाम स्वरूप अब कई जगहों पर लड़कियों का जन्म दर बढ़ने लगा है। सेक्स रेशो में सुधार आया है। डॉक्टर सुधाजी ने बेटी बचाओ आंदोलन के अंतर्गत 11 सूत्रीय कृति कार्यक्रम का निर्माण कर इससे समाज के हर एक घटक को जोड़ा। 8वां फेरा बेटी बचाओ का इस अनोखे अभियान के द्वारा समाज में एक नई नींव डाली। 10,000 से ज्यादा जोड़ियों ने शादी में 8वां फेरा बेटी बचाओ का लेकर एक आदर्श निर्माण किया है। परिवार में जन्मी तीसरी चौथी बेटी को नकोशी, अनचाही अर्थात अनवांटेड नाम से पुकारा जाता है। इस गलत प्रथा को बंद करके ऐसी बेटियों का पुनर्नामकरण करके उनके जीवन में उजियाला लाया है। इसका लाभ आज तक 1000 से ज्यादा बेटियों को हुआ है। सामूहिक प्रतिज्ञा के माध्यम से इस आंदोलन में डॉक्टर सुधाजी ने 30 लाख से अधिक लोगों को शामिल किया है। डॉक्टर सुधाजी के मार्गदर्शन में बेटी बचाओ के हजारों प्रस्ताव पारित हुए हैं। इसमें ग्राम सभा, नगर परिषद, नगर निगम, शुगर फैक्ट्री, रोटरी क्लब, लायंस क्लब सहित कई एनजीओ ने सक्रिय भागीदारी से प्रस्ताव पारित किया है। लोक शिक्षण और सामाजिक प्रबोधन के लिए डॉक्टर सुधाजी ने स्त्री जन्मा से स्वागत करा मार्गदर्शिका, बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, प्रिय गोडुलिस, स्त्री सुरक्षा आदि किताबों की रचना की है। डॉक्टर सुधाजी ने सभी यूनिवर्सिटीज को साथ लेते हुए युवाओं में जागरूकता निर्माण की है। इस आंदोलन में एनसीसी, एनएसएस के छात्रों को शामिल किया है। सरकार के पीसीपीएनडीटी स्टेट एडवाइजरी कमेटी मेंबर के रूप में उन्होंने अपनी भूमिका अच्छी तरह से निभाई है। जर्मन टेलीविजन और कैलिफोर्निया रेडियो ने डॉक्टर सुधाजी की मुलाकात प्रसारित कर डॉक्टर सुधाजी के कार्य को दुनिया में पहुंचाया तथा टाइम्स न्यूज फीड जैसे विश्वविख्यात मीडिया ने भी कार्य को पब्लिश किया है। डॉक्टर सुधाजी ने विवाह दृष्टिभेद नेत्र शिविर के द्वारा हजारों युवतियों के जीवन में खुशियां बोई है और नेत्रदान एवं अंधत्व निर्मूलन के माध्यम से अंध बांधवों के जीवन में प्रकाश लाया है। स्वच्छ भारत अभियान की वह ब्रांड एम्बेसडर है। पोलियो निर्मूलन, ग्राम विकास परियोजना, स्वच्छ भारत अभियान, बंजर भूमि विकास, नृत्य, बाल नाटक, गीत, संगीत, साहित्य आदि जैसे कई क्षेत्रों में डॉक्टर सुधाजी का कार्य सर्वविदित है। राजयोगा मेडिटेशन के माध्यम से डॉक्टर सुधाजी ने करीब 9000 लोगों को राहत दी है। राजयोगा मेडिटेशन के माध्यम से जेल के कैदियों में सकारात्मक बदलाव लाया है। ये एक अलौकिक बात है कि उन्होंने कोरोना महामारी से डरे बिना 5000 से अधिक कोरोना प्रभावित मरीजों को मुफ्त में हीलिंग सेवाएं प्रदान की हैं। डॉक्टर सुधाजी के बारे में संक्षेप में कहा जा सकता है कि माँ, पत्नी, बेटी, बहू ऐसे विभिन्न रिश्तों को समृद्ध करती एक कर्तव्यनिष्ठ डॉक्टर, लगन और मेहनत से काम करने वाली सामाजिक कार्यकर्ता, एक सहृदयी कवि, एक निपुण लेखिका,
शास्त्रीय नृत्य का आविष्कार करने वाली एक कुशल नर्तिका, एक संशोधक, नई सामाजिक उपयोगी ऐतिहासिक नींव स्थापित करने वाली एक क्रांतिकारी, विज्ञान और अध्यात्म का समन्वय करते हुए आंखों के अस्पताल में विश्व के पहले थर्ड आई क्लिनिक की प्रवर्तक, वृक्ष प्रेमी, प्रकृति प्रेम से साइबन मेडिटेशन टेकड़ी या कहें ध्यान की पहाड़ी की निर्माता हैं, शाश्वत योगिक खेती की प्रमोटर, राजयोगा मेडिटेशन को जीवन मानकर योगी जीवन शैली को अपनाने वाली राजयोगी साधक, बेटी बचाओ इस विचार आंदोलन को प्रथम विश्व में प्रस्तुत करने वाली एक अध्ययनशील सक्षम वक्ता, सादगी भरा जीवन जीने वाली, उच्च विचारों का आचरण करने वाली, जिसके व्यक्तिमत्व से कला गुण, सदाचार, सेवा कौशल जैसे जीवित आभूषणों के साथ एक आदर्श जीवन व्यतीत करने वाली वत्सल स्त्री डॉक्टर सुधा जी कांकरिया। महिला दिनाच्या या सप्ताहामधील कार्यक्रमात आपण सर्व इथे उपस्थित आहात। आदरणीय मंचावर उपस्थित असणारे आपल्या भारत देशामध्ये सर्वात प्रथम मुलगी वाचावी ही संकल्पना कोणी सुरू केली असेल तर ते व्यक्तिमत्व आज आपल्या स्टेजवर उपस्थित आहे। ज्यावेळेस प्रत्येक जण आपापलं पाहत होता, स्वार्थामध्ये डुबलेला होता, वंशाचा दिवा आणि त्या वंशाच्या दिव्याचीच गाणे गात होता, त्यावेळेस त्या वंशासाठी जी पंथी असते तिचं सुद्धा महत्व आहे हे त्याने खूप लवकर ओळखलं। असे काही लोक खूप कमी असतात जे काळाच्या आधीच ह्या गोष्टी ओळखत असतात आणि त्याच्यासाठी पावलं उचलत असतात। अशा डॉक्टर सुधा मॅडम आज आपल्याला उपस्थित आहेत। मॅडम, हे आमचं खूप भाग्य आहे की तुम्ही आमच्यासारख्या महाविद्यालयाला सुद्धा येण्यासाठी मॅडमने शब्द दिला आणि त्या पद्धतीने ते आलेले आहेत। आज आमचे संख्या सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं मेल सुद्धा काही बोलवले, कारण की त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे। उद्या जेव्हा मुली सुरक्षित करायचे आहेत आपल्याला, तर त्यासाठी महिलांनी मानून चालणार नाही, पुरुषांनी सुद्धा तितकंच मानलं पाहिजे, तेव्हा त्या सुरक्षित राहतील आणि त्यांचा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने होण्याला अडथळे येणार नाही। हा विषय जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जगातला सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल तर तो हा आहे। ही जी गोष्ट आहे त्याच्यावरती सृष्टी चालू आहे, तिला जर वगळलं तर सृष्टीच नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं महत्त्व आहे, ते ती म्हणजे माहिती, तर तिचं महत्त्व म्हणजे अगणित आहे, त्याला शब्दातीत आहे, त्याला आपण असं कशात वाक्यामध्ये बांधू शकत नाही। प्रत्येक ठिकाणी अगदी मॅडमला मागच्या वेळेस आमच्या सोनल मॅडमला सुद्धा मी एका प्रोजेक्टच्या वेळेस सांगितलं की महिलांचं महत्त्व शेतीमधलं किती आहे, तर शेतीमधून ती काढली तर शेतीच राहत नाही, म्हणजे तिला जर बाजूला काढलं तर शेतीच नाही। तसं शेतीमध्ये सुद्धा महिलांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे। सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना काय असं अपेक्षित नाही की त्यांना खूप वेगळं काहीतरी असावं। एक समानतेची वागणूक जी न्याय्य आहे तिची मागणी त्या करतायत आणि ते एकदम रास्त आहे। आणि त्या दरम्यानच्या काळात लोकांचे जे जुने काही संभ्रम होते, जुन्या काही संकल्पना होत्या, जे अडथळे ठरत होत्या, त्या अडथळे खऱ्या अर्थाने दूर करण्याचं आधी त्या अडथळे ओळखणं खूप महत्त्वाचं असतं की हा अडथळा आहे। हे आपल्याला कधी कळायला लागलं जेव्हा तुमचे लिंग गुणोत्तराचे रिपोर्ट्स खाली यायला लागले आणि मग अडचणी व्हायला लागल्या, तो जो रेशो असतो तो कमी कमी व्हायला लागला आणि मग लोकांच्या लक्षात आलं, परंतु यांनी ते काळाच्या आधीच ओळखलं होतं आणि त्यासाठी पावलं उचलायला चालू केलं। मॅडमला मी सगळ्यात तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा टीव्हीवर पाहिलं, म्हणजे आपल्या शहरात आपण जिथं राहतो तिथं मॅडम राहून सुद्धा मी पहिल्यांदा त्यांना टीव्हीवर सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं, तर तिथं त्यांची ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुली वाचवण्यासाठी जी जागरूकता मोहीम मॅडमने सुरू केली। तुम्हाला इतकं आश्चर्य वाटलं त्यावेळेस आणि मी खूप अभ्यास केल्यानंतर त्यांची वेबसाईट, त्यांचे जे काही काम आहे ते सगळे बघितले आणि खूप अभिमानाची बाब आहे, खूप ऊर भरून येतो आपला या गोष्टीसाठी। तर आजच्या या कार्यक्रमात मी आपल्याला मॅडमला ऐकायचं, त्यामुळं तुम्हाला फक्त कार्यक्रम कशासाठी आहे हा मुख्य हेतू प्रस्तावनेचा किंवा प्रास्ताविकाचा असतो। तर हा कार्यक्रम आपण महिला दिनाच्या निमित्ताने ठेवलेला आहे आणि यावेळेची थीमसाठी आपण मॅडमला निवडलेला आहे की स्त्री जन्माचं जे स्वागत आहे हा आपला मुख्य उद्देश आहे। त्यासाठी त्याचे प्रणेतेच आपले मॅडमच आपल्या त्याचे प्रणेते आहेत, त्यामुळे ती संकल्पना घेऊन आपण चालणार आहोत। तुझ्या उंच भरारी पुढे गगनही ठेंगणे असा
बसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे बसावे, विश्व हे सारे बसावे. आपण मॅडमचा परिचय बघितल्यानंतर व्हिडिओ क्लिपद्वारे आपण सर्व निशब्द झालो आहे की काय बघावे आणि काय बोलावे. नमस्कार. मारुती रावजी फुले पाटील कला वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालय अहमदनगर यांच्या वतीने आज महिला दिन निमित्त विशेष अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विसाळ सर, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय धातोंडे सर, माझ्या समवेत असणाऱ्या आदरणीय सोनोने मॅडम, आदरणीय पवार मॅडम, आदरणीय करण मॅडम, माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. खरं म्हणजे महिला दिवस हा साजरा करण्याची वेळ का आली, कारण महिलांना मान सन्मान मिळत नाही, त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं, त्यांच्याविषयी भावना या नेहमीच शुद्ध नसतात आणि म्हणून असा एक दिवस कमीत कमी वर्षातला एक दिवस तरी असावा की जिथे महिलांचा सन्मान व्हावा, त्यांच्या गुणांचा, त्यांच्या कर्तबगारीचा सन्मान व्हावा, असा एक संकेत आहे. परंतु मला असं वाटतं की हा दिवस फक्त एक दिवस किंवा एक सप्ताह किंवा एक महिना साजरा न करता महिला सुद्धा एक माणूस आहे, म्हणजे स्त्री सुद्धा एक माणूस आहे. स्त्री असो किंवा पुरुष, आपण सर्व आधी माणूस. स्त्री असो किंवा पुरुष, आपण सर्व आधी माणूस आहोत. त्यामुळे प्रत्येक माणसाने प्रत्येकाशी हे माणुसकीने वागलं पाहिजे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. खरं म्हणजे आपली भारतीय संस्कृती इतकी उच्च संस्कृती समजली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, लहान असो, थोर असो, गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही डिग्री शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, कुठली डिग्री असो किंवा न असो, परंतु सगळ्यांशी प्रेमाने वागणं, सगळ्यांचा आदर सन्मान करणं ही अशी आपली संस्कृती सांगते. परंतु काळाच्या ओघामध्ये आपण संस्कृतीला विसरून चाललेलो आहोत आणि नाही त्या गोष्टीचं अधिराज्य आज आपल्याला पाहतोय की समाजामध्ये गाजताना दिसत आहे. त्यामध्ये मुलगी नको ही भावना आणखी बळावत चाललेली आपल्याला दिसते की आज आपण पाहिलं तर समाजामध्ये मुलं लग्नासाठी उभी आहेत, परंतु त्यांना मुली मिळत नाही. हा प्रत्येक समाजाचा प्रश्न आहे. आता वधूवर परिचय मेळावे घेतले जातात. त्याच्यामध्ये परवाच मागच्या महिन्यामध्ये एक मी बातमी वाचली की 1119 एवढे मुलं या परिचय मेळाव्याला आली होती आणि मुली फक्त 15 आल्या होत्या. म्हणजे किती मोठी तफावत आहे आणि ही प्रत्येक समाजाचं ही चित्र आहे. तर म्हणजे मुलीचं प्रेम आपल्याला हवं आहे, आईचं वात्सल्य आपल्याला हवं आहे, बहिणीचा स्नेह आपल्याला हवा आहे, आजीचा आशीर्वाद आपल्याला हवा आहे. परंतु आपल्याला स्त्री नको आहे का? कधीचा उद्याचा प्रश्न का? तर ती आपल्या एका घरातून दुसऱ्या घरात जाते का? तो मुलगा वंशाचा दिवा आहे आणि मुलगी परायधन आहे, अशी ही भावना. तर या सगळ्या भावना किती म्हणजे कमजोर भावना आहेत, म्हणजे या किती खोट्या आहेत. पहा, मुलाला म्हटलं जातं वंशाचा दिवा आणि मुलीला म्हटलं जातं परायधन. आज विचार करू, आपण प्रॅक्टिकली विचार करू. आज जर आई नसती तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होऊ शकतो का? होऊ शकतो का? आईच नाही तर मुलीचा नाही, मुलाचा सुद्धा जन्म होऊ शकत नाही. मग वंश पुढे जाणार कसा? आईच नसेल तर वंश पुढे जाणारच कसा? मग आई कधी निर्माण होईल? जेव्हा मुलगी जन्माला येईल. म्हणजे जेव्हा मुलगी जन्माला येईल, मोठी होईल, लग्न होईल, ती आई होईल आणि आईच्या पोटीच मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे. मग आपण मुलीला नकार दिला, अर्थात आईला नकार दिला, आईला नकार दिला, याचाच अर्थ की होणारा बाळ, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना आपण नकार दिला.
मग ज्या जगामध्ये मुलंच नाही, मुलीच नाही, म्हणजे माणूसच नाही, आणि जिथं आई आहे तिथं वात्सल्य आहे, तिथे प्रेम आहे, तिथे आपुलकी आहे, तिथे निस्वार्थ असं प्रेम आहे. आई त्याचा मोबदला कधीही मागत नाही, कधीही बोलून दाखवत नाही. तिचं प्रेम, याच्या प्रेमाची तुलना आपण कशाचीच करू शकत नाही. असं समर्पण असणारी, त्याग असणारी आणि अगदी हृदयापासून आपल्या सगळ्या दृष्टीने आपल्या लेकराची काळजी घेणारी अशी ती आई आहे. आणि आईच नसेल तर जगच संपणार आहे, आणि आईच नसेल तर वंशाचा दिवा सुद्धा जन्मणार नाही. वंशाचा दिवा मग मुलगी असेल किंवा मुलगा असेल, दोघांना आपण वंशाचा दिवा म्हटलं तरी पण त्यांचा जन्म कोणाच्या पोटी होणार आहे? आईच्याच पोटी होणार आहे. मग आईच नसेल तर वंशाचा दिवा होणारच नाही, जन्मणारच नाही. याचाच अर्थ वंशाचा दिवा झालं कोण? आई झाली. मग आई वंशाचा दिवा झाली तर मग आई निर्माण कशी होणार? मुलगी जन्माला आली तरच. याचाच अर्थ की आपण जे म्हणतो की मुलगा हा वंशाचा दिवा आहे आणि मुलगी मात्र पराया धन आहे, असं न म्हणता आपल्याला हे विधान बदलावं लागेल. आणि ते असं करावं लागेल की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं काम ती करते. हे विधानामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. मुलगा कमी मुलगी कमी अशातली गोष्ट नाही, किंवा मुलगा जास्त आणि मुलगी कमी, किंवा मुलगी जास्त मुलगा कमी अशातली गोष्ट नाही. दोघंही एकमेकांना पूरक आहेत, दोघंही एकमेकांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणून स्वामी गुरुजींनी म्हटलं होतं की हातात हात घालून हृदयास हृदय जोडून या कार्य करायला हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभली राहो. भारताला विश्वगुरु व्हायचा आहे. कोणा एका काळी तो विश्वगुरु होता, पण मध्यंतरच्या काळामध्ये त्याची अधोगती झाली, आपण मागे फिरलो. परत एकदा भारताला विश्वगुरु करायचं असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांना आपण कशी पूरक आहोत हे लक्षात घेऊन दोघांनी हातात हात घालून हृदयास हृदय जोडून जेव्हा कार्य होईल तेव्हा परत एकदा भारत हा विश्वगुरु होणार आहे. मग हे जे विधान आपण अनेक 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 शेकडो वर्षापासून ऐकत आलेलो आहोत की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन, आज या क्षणापासून या विधानामध्ये आपण थोडासा बदल करूया की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं पवित्र कार्य ती करते. याच्यात कोणाला ऑब्जेक्शन आहे का? मुलांचं काही म्हणणं आहे का? तुम्हाला काही याच्यात खोटं वाटतं का? याच्यामध्ये काही म्हणजे चुकीचं वाटतं का? नाही ना. म्हणजे मुलींना तर काही वाटायचा प्रश्नच नाही. तर हे विधान आपण आपल्या ब्रेन मध्ये कोरलं पाहिजे, हृदयात कोरलं पाहिजे की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं ती कार्य करते. हे जेव्हा आपण अधोरेखित करू, हे जेव्हा आपण अंडरलाईन करू आणि हे जेव्हा आपण आचरणात आणायला लागू तेव्हा दोघांच्याही शक्ती खूप चांगल्या प्रकारे काम करतील. त्या एकमेकांना पूरक अशा शक्ती आहेत, एकमेकांशिवाय त्या अधुऱ्या आहेत. असं म्हटलं जातं की 1 अधिक 1 होता 2. किती होतात? 1 अधिक 1 होता 2, पण एकाच्या बाजूला 1 उभा राहिला तर होतात 11. असं 11चं गणित आपल्याला मांडायचं आहे. आपली शक्ती 11 पटीने आपल्याला वाढवायची आहे, फक्त दुप्पट नाही करायची, तर 11 पटीने आपल्याला वाढवायची आहे. म्हणून स्त्री आणि पुरुषांनी हे सत्य आहे की ते एकमेकांना पूरक आहेत. मग एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांमध्ये असलेले सद्गुणांचा गुणाकार करून जेव्हा आपण पुढे जाऊ लागतो तेव्हा समाजामध्ये 11 पटीने आपली ही शक्ती वाढते आणि नक्कीच आपलं भविष्य हे उज्ज्वल आणि अत्यंत उत्तम असं ठरणार आहे. म्हणून आज आपल्या या विधानामध्ये आपण चेंज केलेला आहे आणि हा चेंज आपण मनामध्ये कोरलेला आहे. दुसरं, मुलीच्या लग्नाला हा नकार दिला जातो, त्यामध्ये काही हुंड्याची पद्धत आहे. मग आज आपण आणखी एक संकल्प करूया की आपण सगळ्या स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मी हुंडा देणार नाही, आणि सर्व आमच्या भावांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की मी हुंडा घेणार नाही.
संकल्प आज आपण केला पाहिजे की मी हुंडा देणार नाही आणि मी हुंडा घेणार सुद्धा नाही. विवाह एक पवित्र संस्कार आहे. विवाह एक पवित्र संस्कार आहे. दोन संस्कार जेव्हा एकमेकांच्या रेशीम गाठीमध्ये बांधले जातात त्यातून एक संस्कृती निर्माण होत असते आणि ही संस्कृती आपल्या देशाला आणि जगाला उच्च स्थानी नेऊन पोहोचवत असते. त्यामुळे हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही हा दुसरा संकल्प. आणि तिसरा एक छोटासा संकल्प आपण करू शकतो तो म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये आपण 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे. युजली आपल्या विवाह सोहळ्यामध्ये आपण 7 फेरे घेतो. 7 फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्या वचनामध्ये आपण आणखी एक वचन जोडूया की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं आनंदाने स्वागत करू, तिला शिकवू, तिला तिच्या पायावर उभं करू. अशा प्रकारचा संकल्प जेव्हा आपली साक्षीने विवाह सोहळ्यामध्येच होतो तर त्यावेळेस स्वतः वधूवर त्यांचे माता पिता आणि वधूकडचे सगळे नातेवाईक, वराकडचे सगळे नातेवाईक आणि समाज उपस्थित असतो. त्यामुळे समाज मनामध्ये हा स्त्री जन्माच्या स्वागताचा विचार पेरला जातो आणि जे पेरतो तेच उगवणार आहे. त्यामुळे उद्याचं जे काही वृक्ष निर्माण होईल ते आनंदाचं वृक्ष असेल आणि त्याला जी फळं येणार असतील ती गोड फळं असतील. आणि म्हणून विवाह सोहळ्यामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हा सर्वांचा कधी ना कधी विवाह होणारच आहे आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये आवर्जून तुम्ही हा एक संकल्प करा की 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे. त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेखकी भारी, म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा सुद्धा भारी आहे. लेका एवढीच लेखकी भारी हाच संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेराचा मंत्र आपण निमंत्रण पत्रिकेमध्ये छापू शकतो. आता निमंत्रण पत्रिका डिजिटल झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये तो आपण उल्लेख करू शकतो आणि मंडपामध्ये सुद्धा त्याचा छोटासा पॅनल करून आपण डिस्प्ले करू शकतो. हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. जेव्हा एक वधूवर संकल्प करतात, दोन कुटुंब जेव्हा हा संकल्प करतात त्यांचा आदर्श समोर ठेवून तमाम पब्लिकची या लग्नाला उपस्थित आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक सकारात्मक भावना जागृत होते. हे आपलं स्वतःचं पुण्याचं काम झालं, पण दुसऱ्यांना सुद्धा पुण्य करण्यासाठी आपण प्रवृत्त करत आहोत. तर ज्योत से ज्योत जगाते चलो और प्रेम की गंगा बहाते चलो, अशा प्रकारचं सकारात्मक असं वातावरण आपल्या या समाजामध्ये निर्माण होण्यासाठी 3 संकल्प. नंबर 1, मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ऐकू नाही आलं, ऐकू आलं नाही. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उचलून टाकण्याचं ती कार्य करते. दुसरं, मी हुंडा देणार नाही आणि मी हुंडा घेणार नाही हा दुसरा संकल्प. आणि तिसरा संकल्प, विवाह सोहळ्यामध्ये भविष्यात जेव्हा तुमचे विवाह होतील त्यामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे. या 3 गोष्टी जर तुम्ही सर्वांनी पाळल्या तर खूप मोठं सामाजिक परिवर्तन होणार आहे, खूप मोठं पुण्याचं कार्य होणार आहे, देशाची उभारणी होणार आहे. कारण युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. जेव्हा युवा शक्ती ही सशक्त असेल, चांगल्या विचारांची असेल, चांगल्या विचारांची शेती केली असेल तर चांगलेच फळ त्याला निर्माण होणार आहे. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपला पाया हा पक्का असायला पाहिजे आणि हा पाया स्त्री पुरुष समानतेचा पाया आहे. शेकडो वर्षापूर्वी स्त्री पुरुष असमानतेचं बीज या समाज मनामध्ये नकळत पेरलं गेलेलं आहे आणि त्याला जी फळं आली ती कडू फळं आली.
ते आपण पाहतो की स्त्री भ्रूण हत्येचं फळ आलेलं आहे, सामाजिक असंतुलनाचं फळ आलेलं आहे, समाज जीवन उद्ध्वस्त होण्याचं फळ आलेलं आहे, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा होण्याचं फळ आलेलं आहे. ही सगळी कडू फळ आहे, ती नकोय आपल्याला. ते पेरलं होतं, ते उगवलंय, ते आपल्याला छाटून टाकायचंय आणि नव्याने आपल्याला पेरणी करायची. आणि ते जे बीज आहे ते स्त्री पुरुष समानतेचं बीज या समाज मनामध्ये आपल्याला पेरायचं आहे, जेणेकरून त्याचा पण वृक्ष होईल आणि त्याला आनंदाची फळं येतील, सुखाची फळं येतील, शांतीची फळं येतील, समजुतीची फळं येतील, उज्ज्वल भविष्याची फळं येतील, मानवतेची फळं येतील आणि भारताला विश्वगुरु बनण्याची फळं येतील. आणि अशा दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. काही परंपरा ज्या जुन्या आहेत आणि ज्या घातक आहेत त्या परंपरांना आपल्यालाच बदलायला पाहिजे. जशी सतीची चाल आली होती ती घातक परंपरा होती, ती बंद झाली. तसंच हुंडा देणे घेणे ही घातक परंपरा आहे, ती आपल्याला पूर्णतः संपवायची आहे. स्त्री भ्रूण हत्या ही घातक परंपरा आहे, ती आपल्याला मुळासकट उचलून टाकायची आहे आणि स्त्री जन्माच्या स्वागताचं बीज पेरायचं आहे. आता धातोंडे सर बोलत होते की हा एक मूलभूत प्रश्न आहे. सृष्टीचा आधारच मुळी स्त्री आहे. एक जी आपण म्हणतो सृष्टी ती स्वतः स्त्री आहे, पृथ्वी ती स्वतः स्त्री आहे, भारत माता ती स्वतः स्त्री आहे. आणि याच सगळं आपण पाहिलं तर हे जे विश्व जर आपण पाहिलं तर विश्व हे माणसाने बनलेलं आहे. जर हा माणूस निर्माण व्हायचा असेल तर आई पाहिजे आणि आई निर्माण व्हायची असेल तर मुलगी पाहिजे. आज मुलगीच नसेल तर हे विश्व सुद्धा जिवंत राहणार नाही, म्हणजे हे जग सुद्धा संपून जाईल. मग ज्या जगामध्ये हे जगच संपणार आहे त्यामुळे आपणच आपोआपच संपणार आहोत. त्यामुळे या सगळ्या भविष्याचा वेध घेत असताना, याची जाणीव जागृती आपल्या मनामध्ये निर्माण करत असताना आपल्या सगळ्यांना संकल्प करायचा आहे, तो म्हणजे स्त्री जन्माच्या स्वागताचा संकल्प करायचा आहे. एक छोटीशी कविता आहे माझी, दिवाळीवर आहे. दिवाळीच्या सणाला आपण काय करतो तर दीप पणती प्रज्वलित करतो आणि ही जी पणती प्रज्वलित केलीच नाही तर दिवाळीचा सण साजरा होईल का? होईल का? होणारच नाही. मग पणती रुसली आणि म्हणाली की नाही मला आज प्रज्वलितच व्हायचं नाही तर दिवाळीचा सणच काय होणार, साजरा होऊ शकत नाही. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, म्हणाली मी नाही पेटणार, आधी त्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी त्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला, औक्षण भावाचे नको का करायला, भाऊ बहिणीचा हा स्नेह, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, ठेवा हा अमृताचा जतन करूया, एक पणती स्त्रीत्वाची जागतिक घेऊया. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी त्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. ही कविता बरीच मोठी आहे आणि अशा प्रकारच्या अनेक कविता आहेत.
याच्यावर मी आणि नाटुल्या पण लिहिलेल्या आहेत, काही नाटक पण लिहिलेले आहे, काही माझी पुस्तकं पण प्रकाशित झालेली आहेत। या सगळ्या पुस्तकाचा सेट मी आदरणीय उपप्राचार्य सरांकडे देत आहे आणि आपण सर्वांनी ती वाचावी, लायब्ररीत ठेवली जाते पुस्तकं अशी मी आपल्याला विनंती करते, सरांना विनंती करते की याचा स्वीकार करावा। आज मला आवर्जून आठवण येत आहे ती म्हणजे राजश्री ताईंची। राजश्री ताई आणि आम्ही नेहमी सोबत काम केलेलं आहे। श्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीमध्ये ताईंनी खूप मोठा सहयोग दिलेला आहे। त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही खूप मोठी मोहीम तिथे राबवलेली आहे। अनेक ठिकाणी ठराव सुद्धा तिथे झालेले आहेत। अगदी ग्रामपंचायतीच्या ठरावापासून सोसायटीच्या ठरावापासून असे उत्तम असे कार्य ताईंच्या समवेत करताना मला खूप आनंद झालेला आहे आणि आज राजश्री ताईंची मला खूप आठवण येत आहे, परंतु त्या एका कामामध्ये बिझी असल्यामुळे आज ते इथे येऊ शकल्या नाहीत। तरी पण मी त्यांना नमस्कार करते, त्यांच्या कार्याला नमस्कार करते आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते। आता पुढे जाऊया आणि आपण आपला सहभाग कशा प्रकारे आपल्याला देता येईल 3 संकल्प आपण केलेले आहेत। चौथा छोटासा संकल्प आपल्याला करायचा आहे की आपल्या कॉलेजचा हा जो एरिया आहे, कॉलेजची एकूण लोकसंख्या 1000 आहे। मग 1000 परिवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मग 1000 परिवारामध्ये जर कुठे मुलीचा जन्म झाला, समजा मुलीचा जन्म झाला, तर प्रत्येक व्यक्तीने 10,000 रुपयाचं कॉन्ट्रिब्युशन द्यायचं। किती? 10 रुपये मिळून किती होतील? 1000 गुणिले 10 किती होतील? 10,000 आणि ते 10,000 त्या मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवायचे, म्हणजे ती हळूहळू मोठी होईल तेव्हा तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला तिचा वापर करता येईल आणि मोठी अमाउंट तिच्या नावाने तिला मिळेल आणि एक फूल देऊन तिचा आणि तिच्या आईचा सन्मान करायचा आहे। अशी ही 10 रुपयाची जादू योजना आहे। साधी आणि सोपी आहे। आज 10 रुपये कोणाकडे नाही, सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहते। मग हात वर करूया का? सगळेजण आपला सहभाग देणार? उंच हात वर करा, छोटा छोटा नाही, उंच उंच उंच। आणि इकडे पण गुरुजन वर्गाचाही हात वर आहे। धन्यवाद, थँक्यू। मग ही 10 रुपयाच्या जादूची ही योजना आहे। म्हणजे किती छोटं कॉन्ट्रिब्युशन आपले 10 रुपयाचं, पण ती जन्माला येणारी जी मुलगी आहे ना, तिला 10,000 रुपयाचे जेव्हा आपण फिक्स डिपॉझिट ठेवतो तर तेव्हा किती टक्के व्याज आहे सध्या? तर सरांना माहिती आहे त्याप्रमाणे 9-10% हे आपल्याला त्याच्यावर आणखी तेवढ्या पटीने आपल्याला हे पैसे मिळतात। ती आता 9चा आहे, छोटीशी आहे। ती जेव्हा 7वी-8वीत जाईल तेव्हा तिला त्याची गरज असणार आहे। म्हणजे जवळपास 7 वर्ष 10 वर्ष ते फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे राहिले 10,000, तर त्याचे नक्कीच किती होतील सर? अंदाज शाळेत जाईपर्यंत साधारणपणे एक 2 लाखापर्यंत तर सरांच्या माहितीप्रमाणे जवळपास 2 लाखांपर्यंत होतील। म्हणजे किती मोठी अमाऊंट तिला पुढच्या शिक्षणासाठी मिळेल, तिला मदत किती छान होईल, बरोबर आहे ना? आणि आपलं कॉन्ट्रिब्युशन फक्त 10 रुपये आहे। 10 रुपयामध्ये तिला 2 लाख रुपयाचा लाभ होत असेल तर किती मोठा आशीर्वाद आपल्याला परत मिळणार आहे आणि ज्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना सुद्धा किती मोठा आनंद होणार आहे। तर त्याचा एक ठरावाची प्रक्रिया आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली, मॅडमच्या मार्गदर्शनाखाली इथे होत आहे। तर अशा प्रकारे म्हणजे अनेक कॉलेजनी अशा प्रकारचा ठराव संमत केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी अनेक वर्षापासून म्हणजे 12-15 वर्षापासून ते करत आहे। पुण्याचं बीजेएस कॉलेज आहे, त्यांनी तर म्हणजे 15,000ची एफडी ते करतात मुलीच्या नावाने जन्माला आली आणि त्यानंतर अशा अनेक एफडी झालेल्या आहेत आणि अनेक मुलींचं कल्याण झालेलं आहे। म्हणजे छोटासा सहभाग आहे आपला, पण मुलीचं कल्याण होणार आहे। तिच्या जो काही
तिला पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करायचं असेल तेव्हा तिला जी मोठी अमाऊंट लागणार आहे तर ती सुद्धा आपण याच्यातून उपलब्ध करून देत आहोत आणि आपला सहभाग फक्त 10 रुपयाचा आहे. तर आपण सर्वांनी हात वर करून या ठरावाला संमती दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करते आणि कौतुक करते. आणखी एक कौतुकाची गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाची. कालच आपण वृत्तपत्रात वाचलं असेल की आता जर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म झाला, समजा आता मला नात झाली, तिचं नाव समजा श्लोका, तर आधी आईचं नाव, मग वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव असं म्हणजे श्लोका असं तिचं नाव लिहिलं जाईल. म्हणजे आधी आईचं नाव, मग वडिलांचं नाव, मग आडनाव अशा पद्धतीचा म्हणजे ठराव महाराष्ट्र शासनाने काल म्हणजे आता केलेला आहे आणि काल वृत्तपत्रामध्ये तो आपल्या वाचण्यात आलेला आहे. तर या ठरावाबद्दल महाराष्ट्र सरकारचं मी आणि आपण सर्वजण जोरदार टाळ्याने अभिनंदन करतो. नंतर मी आताच 8व्या फेऱ्याबद्दल आपल्याशी बोलले तर कन्यादान अनुदान अशा प्रकारचं सुद्धा एक डिक्लेरेशन सरकारच्या वतीने आलेलं आहे. त्याचाही आपण अभ्यास करूया आणि त्याचा लाभ आपल्याला कसा देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील होऊया. तर अशा प्रकारे मुलीच्या जन्माचं जर स्वागत झालं आणि मुलीची संख्या जर वाढली तर आपल्या या समाजामध्ये सुख शांती आनंद निर्माण होईल, एकोपा निर्माण होईल आणि आपलं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे. भारत लवकरच विश्वगुरु बनणार आहे यात काही शंका नाही. पण त्याच्यामध्ये आपला छोटासा का असेना हा वाटा असला पाहिजे आणि या 10 रुपयाच्या ठरावाने आपण तो वाटा ते पुण्य आपल्या पदरात पाडून घेत आहोत. त्याबद्दल आपल्या या मारुतीराव घुले पाटील महाविद्यालयाचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि सरांना विनंती करते की आपण या ठरावाविषयी आपल्या भावना व्यक्त करून ठराव मांडावा आणि त्याचं पुढचं कामकाज इथे करून द्यावं. जसं आता मॅडमने सांगितलं त्या पद्धतीनं आपण तो जो ठराव आहे तो मी तुमच्या पुढे वाचतोय. स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाव ठराव. आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही अधिक बळकट व सर्व सामाजिक प्रश्नांबद्दल सजग व्हावी यासाठी आम्ही आज जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या प्रेरणेने खालील ठराव घेत आहोत. ठराव असा आहे: आमच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मारुतीरावजी घुले पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर मधील विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर प्रशासकीय कर्मचारी यांच्या कुटुंबियामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याविषयी आम्ही पालकांचे प्रबोधन करू. तसेच या कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालिकेचे स्वागत आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना, 10 रुपयाची जादू योजना या योजना राबवू असा ठराव या ठिकाणी आपण मांडत आहोत. आणि या ठरावाला आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक SV मरकड सर यांनी अनुमोदन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आत्ताच आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर दातुंडे सर यांनी स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाव ठराव जो काही आत्ता आपल्यासमोर मांडला, मी सर्वांच्या समवेत सर्वांच्या साक्षीने त्याला अनुमोदन देतो. अशा प्रकारे सदर ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे असं आपण इथं घोषित करूया. आणि या ठरावाची एक प्रत जी आहे ती आपण मॅडमला देतोय आणि एक प्रत जी आहे ती महाविद्यालयामध्ये संग्रहित राहणार आहे. आपल्या या आजच्या सभेमध्ये ज्यांच्या घरी फक्त मुली आहेत अशांनी हात वर करायचे. भारत माझा देश आहे.
बांधव आहे. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी हुंडा देणार नाही. मी हुंडा घेणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माविषयी जनजागृती करेन. त्यासाठी 10 रुपयाची जादू योजना यात सहभागी होत आहे. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की जय. वंदे मातरम. महिला दिनाच्या निमित्ताने एका छान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ज्यांची आम्ही हे 8 मार्च पासूनच आतुरतेने वाट पाहत होतो अशा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे नियोजित अध्यक्ष होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.K. पंधरकर सर, ते काही कामानिमित्त त्यांना अचानक बाहेर जावं लागलं, त्यामुळे ते येऊ शकले नाही. परंतु सरांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि म्हणून मला या ठिकाणी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याची संधी खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी मिळाली. ते मी माझं भाग्य समजतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर S.B. दातुंडे सर, ज्यांनी एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, अशा प्राध्यापिका G.S. सोनवणे मॅडम, त्याचबरोबर पौरुद्दे मॅडम आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर आपला जो देश आहे भारत देश, या भारत देशाला आपण भारत माता म्हणतो आणि त्यामुळं आपण आपली परंपरा आपली संस्कृती जर पाहिली तर आपण आदिशक्ती ज्याला आपण म्हणतो ती एक स्त्रीच आहे आणि म्हणून या स्त्रियांचा जो सन्मान आहे तो आपल्याला एकीकडे परंपरेमध्ये दिसून येतो. एकंदरीत जर आपण पाहिलं सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल आणि एवढंच नाही तर अगदी आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून पाहिलं अगदी किरण बेदीपर्यंत या सगळ्या महिलांचा जर आपण प्रवास पाहिला, डॉक्टर पंडिता रमाबाई सुद्धा मागे नाही, मदर तेरेसा आहे मॅडम, अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतात की ज्या महिलांनी समाजासाठी समाजातल्या प्रश्नांसाठी एक चांगलं काम केलं, त्यासाठी संघर्ष केला. आणि आपण पाहिलं की नगर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि मला वाटतं या सगळ्या महिलांचा आढावा घेत असताना आपल्याला कांकरिया मॅडमचं नाव सुद्धा आग्रहक्रमाने इथून पुढे घ्यावं लागले. त्याचं कारण आहे की त्यांनी ज्या प्रश्नाकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे तो प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की हा जो 8 मार्च हा जो दिवस आहे हा स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण जगामध्ये. परंतु मला आपल्याला सांगायचंय की या दिवशी आपण महिलांचा विचार करतो, त्या महिलेला आपण सन्मान देतो, परंतु हा सन्मान या महिलांना कायमस्वरूपी मिळणं गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या महाविद्यालयामध्ये जर पाहिलं तर आपल्या आपण जे प्राध्यापिका आहेत त्यांची संख्या पुरुषांच्या पेक्षा जास्त आहे. मॅडम, मुली सुद्धा आमच्याकडे मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे
आणि आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण देशामध्ये जर पाहिलं तर महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अग्रेसर असलेले दिसून येतात. यापूर्वी मॅडम समस्या होती, हुंडा घ्यायचा हुंडा द्यायचा, पण आज परिस्थिती अशी आली की आज मला असं वाटतंय की मुली पहिल्यांदा मुलाला अगदी त्याला चॉईस करताना तिचा विचार पहिल्यांदा घेतात. दिवस बदलत आहे कारण समाजामध्ये नवे विचार आणि शिक्षणाने परिवर्तन झालेलं आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतंय की ही जी काही शिकलेली नवीन पिढी आता पुढे येत आहे आणि ती सर्वांग दृष्टीने विचार करताना आपल्याला दिसत आहे. परंतु मॅडम या ठिकाणी आपण आलात एक चांगला विचार घेऊन या आपल्या महाविद्यालयामध्ये आपण आलात. तर म्हणजे गेल्या वेळेस आपण निर्भय कन्या अभियान हा जो कार्यक्रम महाविद्यालयामध्ये घेतला होता त्यावेळेस मॅडम आल्या होत्या, परंतु आज त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली. खरं म्हणजे अशी मोठी माणसं पाहायला मिळणं, मी पण आल्यापासून मॅडमचा अगदी विचार ऐकतोय आणि त्यांनी जो फोन केला इथं आल्यानंतर स्वीडनला जो काही फोन झाला नॉर्वेमध्ये नाही का मला वाटतं, तर त्याच्यातून मला असं कळलं की मॅडमचं जे कार्य आहे ते खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे. आणि हे कार्य ज्या ठिकाणी मॅडम राहतात तिथे आपली तर जबाबदारी फार मोठी आहे. म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येक महाविद्यालयातल्या मुलींनी किंवा मुलांनी धडाडीने पुढे येऊन हा जो कार्यक्रम आहे तो आपण यशस्वी केला पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन की मॅडम मी NSS अधिकारी आहे, इथून पुढे आमचं तर काही आमचं जे शिबिर असतं आपण ग्रामीण भागामध्ये जाऊन सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी करूया. तुमचं सहकार्य आम्हाला निश्चितपणे राहील यात शंकाच नाही. कारण राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असेल, NCCचे विद्यार्थी असेल, त्याच्यासाठी आम्हाला मॅडमची त्यांच्या विचारांची गरज, ते विचार पुढे नेण्याची गरज आहे. आणि आज आपण जी शपथ घेतली, आज आपण जे 10 रुपये देऊन मुलींचा जो सन्मान प्रत्येक महाविद्यालयातला विद्यार्थी, प्रत्येक महाविद्यालयातली विद्यार्थिनी आणि प्राध्यापक या ठिकाणी करणार आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी प्रभावीपणे व्हावी अशी सदसदीची इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात आणि आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे. खरं म्हणजे हा जो गावी दरवर्षी रॅली काढायची, पण आमच्या मुलांना माहिती नव्हतं की हे सगळं कुणाचे विचार आहे, कुणी ही सगळी प्रेरणा निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळं मी पुनश्च एकदा आमच्या महाविद्यालयाच्या वतीने, आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, NSSच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी माझे विचार आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आणि महिला दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.